चला मित्रांनो, सोयाबीनमध्ये आमच्या आहे बघा, तुम्हाला पाय बघा कसे रवायलेत बघा खाली, बघितलं का? सोयाबीनमध्ये बारका बंदुराचा जारम आणि नुसतं पाय रवतात खाली अशी, कारण पाऊस जास्त आहे इकडं. आता बारामतीला असतो, बारामती थोडा पाऊस नाही, पण इकडं इतका पाऊस पडतोय. सगळ्या ह्यात सगळं पाणीच पाणी झालेलं आहे. झाडं बिडं बघा की मागची कशी दिसत, सगळं हिरवं क्षेत्र. बारामतीला नाही असं दिसत कुठं, बारामतीत हिरवं नाही. आता ही शेतकरी आमचं बघा बारका बंदुरच, हे ह्यांचा सगळा म्हणजे ढाच्याच बिघडला आहे त्या कामानं. दररोज शेतात काम करवतं ना, त्याच्यामुळे ती पाय बी दुमडून दुमडून, पॅन्ट बिंट, हातात टॉवेल, कुठं काय 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 सगळं बिघडलंय. म्हणजे काम करताना शेतात असंच राहावं लागतं. आता मी आता इथं टी शर्ट बिशर्ट घालून आलोय, कारण बारामतीला असतो. आणि ही मी बी तू म्हणली की पॅन्ट, कारण चप्पल नाही. हो दाखवू का तुम्हाला? आता काय करावं, ही बघा पाय तरी बघा, हे चिखलानं बरबडल्यात किती. हे बघा दिसतात का, हे इतकं बरबडलंय. थांबा पुढच्या कॅमेऱ्यानं दाखव. हे बघा, हे बघा आता हे असलं बरबडल्यात. हे कसं होतं बघितलं का? इतकं ही चिखल आहे एवढा. हे बघा, हे असा चिखल आहे. तर ही आहे सोयाबीन आमचं, हिरवगार सोयाबीन आहे. काय झाले, पेरलंय आता, शेंगा बी लागायला लागली त्याला, पण थोडा टायमिंग आहे आणखीन याला. सगळ्यात महत्त्वाचं आहे. छत्री आहे तुझ्या हातात? जेवण बिवण केलं का? अरे तुझं काय बुट आहे पायात? बुट बरं चालतोय. हे बघा शेतकऱ्याची परिस्थिती बघा का, बूट आहे पायात, फसाक फसाक ही पाय काढायचा, ती पाय टाकायचा, तसंच चालते. पाणी आहे खाली. सगळ्यात महत्त्वाचं हे आता मी हो का कसं झालं इथं माझं राडा, अशातनं चालावं लागते. हां, आता आपल्यासारखं माणूस आलं की भस्कन पाय देणार कुठतरी आणि हे होणार. तशीच जागा सोपली चौका मित्रांनो. आता ही वाट आहे शेवटपर्यंत आपल्याला बरं झालं सापडली सोयाबीनमधनं जायला. आता ह्या सोयाबीनमधनं जायचं आपल्याला पुढं, बघू शेवटपर्यंत जाता येते का. पाय तर बघा ना कसं झालं. आता ही सगळं ओलच म्हणजे चिखलानं भरल्यात सगळं. हे बघा पाणी हे जागोजाग. हे का इथनं वाहते पाणी. आणि बांधावरचं गवत बघितलं का, बांध कसे आहेत मोठमोठे, 10 फुटाचा बांध रुंदीला, मोठमोठे बांध झालेत. चला एकदा तिकडे सोयाबीन बघून येऊ. आता कसं आहे, ह्याला सवय आहे दररोज चालायची शेतात, त्यामुळे ही असा बूट, रबरी बूट शेतात चालतात. आता मी चप्पल काढून ठेवली मगाशी तिथं. चांगलं आलंय पण ही, पण टाईम आहे जरा निघायला. काय कसं चालायचं, कसं चालायचं. काय काय ठिकाणी निबर लागते नाही. मोबाईल पाण्यात कुठं पडते, आपण पडले तर मोबाईल असा धरायचा डायरेक्ट वर. चितूरवर डायरेक्ट. लागलेत का? आणखीन पण कमी येतात बा.
ओके. तर मित्रांनो काय झाले, पाऊस एवढा पडला इकडं की हे बघा इकडे पाय दाखवा, झूम करा थोडंसं, झूम म्हणजे दिसतंय का तिथं, ती रेषा आहे साईडला ती हा हे बघा, ती पाय बघा, पाय दिसत का? हां. तर इतकाला पाय आहेत बघा, असल्या रेंद्यातून असं चालू होते, म्हणजे शेतात एवढी बेकार परिस्थिती. पाऊसच एवढा जोरदार आहे, हे पाय असे फसत फसते, हे बघा हे असे पाय फसते. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे पाऊस, एवढा पाऊस पडला आहे इकडं बार्शी भागामध्ये आमच्या, भरपूर पाऊस पडला आहे. आता हे चालून धापा लागलेत भरायला ह्या असल्या चिखलामधनं. तर कसं आहे मित्रांनो, गावाकडं वातावरण असंच असतं, एकदम छान वाटते, ह्याचाच आनंद आहे खरं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. असल्या गोष्टीत पाणी वाहणं, त्यातून चालणं, सगळ्या गोष्टीमध्ये ह्याचाच आनंद राहतो आणि आनंद वाटते. गावाकडे सिटीमध्ये असलं काही मिळत नाही बघायला चालायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे चिखल आपल्या पायाला खाल्लं लागते, तळपायाला, ही सगळ्यात मोठं आहे. कारण जेव्हा चिखल पायाला लागतो तेव्हा कॅल्शियम आपल्या त्वचेला, सगळ्यात जास्त कॅल्शियम मिळते त्वचेला, लोह मिळते, माफ करा, लोह मिळते त्वचेला. आणि त्वचेला लोह मिळाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, एकदा बॅक करायचं, एकदा चालू केलं का चालू. तर मित्रांनो आता हे दिसलं का तुम्हाला, हे सगळं सोयाबीन, हे सगळं आता तुम्हाला दाखवलं आहे. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे, आता ही जी माझ्या पायाला सगळं चिखल लागलेला तुम्ही बघितला, ही चिखल लागलेला मित्रांनो आपल्या पायाला सगळ्यात महत्त्वाचं आहे. काळी रान आहे, काळी माती, काळी आई म्हणतात शेतकऱ्याची. तर जेव्हा चिखलातून चालतो, मातीतून चालतो, तेव्हा जी आपल्या कातड्याला खाली जी माती लागते त्यातून आपल्याला लोह मिळते, लोह सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ही लोह आपल्या शरीरासाठी, आपल्या स्किनसाठी, आपल्या पायाच्या कातड्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असते. आणि हेच महत्त्वाचं असलेलं लोह आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे मित्रांनो. चला, आत्ता पावसाचं वातावरण आज काही नाही झालं, पण आज थोडीशी जरा विश्रांती पावसाने दिली, सगळ्यात मोठं महत्त्वाचं आहे. आणि बरं वाटलं इथे शेतात बितात येऊन चक्कर मारली एक. या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर दिसल्यानंतर आता एक बघा, आता एक दिवस मावळत चाललाय नाही, हाय की चालू, कंटिन्यू चालू आता थोडा वेळ हाय, भरपूर म्यूट केले तोपर्यंत. तर मित्रांनो इथं तुम्हाला आता सगळा बांध बघा, म्हैस खाते मस्तपैकी, म्हस आणि म्हैस दोन्ही एकच आहे. येईल बाबा, तिचा भरोसा नाही. आल्या म्हैस मला मारते, त्यामुळे काय होतं गोळ्यात नाचते कशी, अशा म्हशीला हाणावं लागतं. हा आता का बोलली, पण ती मोकळी जर असली ना तर धावतच येईल. ती गाय एक आमची मारकी आहे, त्या गायीने एक म्हातारीला आमच्या मारले, 10 दिवस झाले, 10-15 महिना झाले जवळजवळ. त्याच्यामुळे काय मुख्य जनावराचा भरवसा नसते, लय अवघड आहे. जनावराचा भरवसा नसते, ती पाळलं तिनं मारलं आईला, आणि त्यामुळे काय झालं, मग आई घरी आहे, महिना झालं. सगळ्यात महत्त्वाचं आहे. कसं आहे मित्रांनो, चालताना कसं वाटतंय बघा बरं, बिगर पायात चप्पल नाही, काय नाही, असाच भारी वाटाली. आणि पडकं तर तुम्हाला दाखवतो, पडकात आहे बघा, बारकं बंदूरास तिकडे चालते, पुढे दिसते का बघा बरं, बघा बोट केली तिकडे बघा, हे बघा, हे बघा ते पुढच्या कॅमेऱ्याने एवढं झूम होत नाही. कुठे गेलं बोट, हे बघा, तिथं काहीतरी गायला का म्हशीला सोडतोय, तिथं आहे तो.